मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबई लुटणाऱ्या रहमान डकेतला पाणी पाजणारी महायुतीच धुरंधर। विधान परिषदेत शिंदेंचा विरोधकांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचाही निर्धार केला। आपल्या हक्काची मुंबई अॅनाकोंडा गिळायला निघालाय। अॅनाकोंडा ऐवजी गांडुळांची अवलाद उत्तर देते। उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा अमित शहांसह शिंदेंवरती जोरदार निशाणा। मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी शंका आणू नये। मुंबई काल आज उद्या महाराष्ट्राचेच। चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रात राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना हे उत्तर। तिजोरीत खूप पैसे नाही पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही भक्कम। 2030 पर्यंत $1 ट्रिलियन टप्पा गाठणार फडणवीसांचा निर्धार। 1 जुलैपर्यंत कर्जमाफी संदर्भात पुढील धोरण जाहीर करू फडणवीसांकडून स्पष्ट। जे करार होतात तितकी गुंतवणूक प्रत्यक्षात होत नाही। महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांचे प्रश्न आजही अनुत्तरित। 7 दिवसांच्या अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं हाच एकमेव हेतू होता। जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका। मुख्यमंत्री फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामांचं उद्घाटन। स्वारगेटमध्ये दुपारी भाजपचा मेळावा। पुणे महापालिकेसाठी महायुती ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी। भाजप आज पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करणार। महाविकास आघाडीची एकत्र बैठक। उद्धव ठाकरे 19 तारखेला पुणे दौऱ्यावर। मुंबईमध्ये 170 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू। पुढील 2 वर्षांमध्ये मुंबईमध्ये 132 किलोमीटर मेट्रो धावणार। मुख्यमंत्री फडणवीस यांची ही माहिती। संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांचं बौद्धिक। फडणवीस शिंदेंकडून सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोवळकर यांच्या समाधीचं दर्शन। मात्र अजित पवारांसह राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री रेशीम बागेत अनुपस्थित। मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। तेजस्वी घोसाळकर भाजप प्रवेश करणार। सूत्रांची माहिती। तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून काही दिवसांआधी फडणवीसांची भेट। राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार। जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात मतदान घेतलं जाईल अशी माहिती। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची नियुक्ती। बिहार सरकारमधील मंत्री नितीन नवीन आता भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष। बांगलादेशच्या आयात शुल्क वाढीचा संत्रा उत्पादकांना फटका। नुकसान भरपाईसाठी राज्याकडून 169 कोटींचा निधी मंजूर। विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे विशेष एक्सप्रेस गाड्या धावणार। यशवंतपूर ते वास्को द गामा आणि बंगळुरू कॅन्ट ते वास्को द गामा या मार्गांवरती अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध होणार। आजपासून पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या विदेश दौऱ्यावर। द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबत व्यापाराला चालना देण्याच्या अनुषंगाने हा दौरा असेल। लिओनेल मेस्सी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन झालं। मेस्सीला पाहण्यासाठी मुंबईकरांची वानखेडेवर गर्दी। गोट इंडिया टूरच्या कार्यक्रमात दिग्गजांची उपस्थिती। सचिन तेंडुलकर, फुटबॉलपटू सुनील छेत्री, बॉलिवूड अभिनेत्यांचीही हजेरी। तिसऱ्या T20 सामन्यामध्ये टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी मात। दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताचा 7 विकेट्सने विजय। 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।